सरकारी नोकरीची तयारी करतायत, मग आजचा हा ऑडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण या एका टॉपिकमधून अनेक प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. हो, अगदी खरंय. कारण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय म्हणजे एक चक्रव्यूहच असतो ना. कधी 5 वर्षे, कधी 6 वर्षे, तर कधी वयाची 65. नक्कीच. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणाच्या सत्रात आपण भारतीय राज्यघटनेतील महत्वाची पदे, संस्था आणि त्यांच्या कार्यकालावर चर्चा करणार आहोत. म्हणजे हे पाठांतर न करता त्यामागचा आकृतिबंध कसा समजून घ्यायचा हे आपण पाहणार आहोत. अगदी बरोबर. कारण केवळ आकडेवारी पाठ केली आणि परीक्षेत थोडा जरी फिरवून प्रश्न आला की विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. म्हणजे संविधानाने या मुदती का ठरवल्या आहेत, त्यामागचं मेकॅनिझम काय आहे, हे समजलं की कायमचं लक्षात राहतं. ठीक आहे, आपण हे थोडे सोपे करून समजून घेऊया. सर्वात सोप्या आणि परिचयाच्या कार्यकालापासून सुरुवात करूया. म्हणजे ज्याला आपण 5 वर्षांचा नियम किंवा 5 वर्षांचा कार्यकारी गाभा म्हणू शकतो. बरोबर. जसं की देशाच्या पातळीवर भारताचे राष्ट्रपती यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान हे सुद्धा 5 वर्षांसाठीच असतात. होय. आणि तिथेच लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभेचे सर्व सदस्य यांचाही कार्यकाळ 5 वर्षांचाच असतो. अच्छा. आणि राज्याच्या पातळीवर मुख्यमंत्री आणि विधानसभेचे सर्व सदस्य, ज्यांना आपण आमदार किंवा MLA म्हणतो, त्यांचाही कार्यकाळ 5 वर्षांचाच असतो. म्हणजे हे सगळं ऐकताना मला एका कॉलेजच्या बॅचची आठवण येते. कॉलेजची बॅच म्हणजे कसं काय? म्हणजे बघा, एखादा 5 वर्षांचा पदवीचा कोर्स असतो. एक बॅच येते, 5 वर्ष एकत्र शिक्षण घेते आणि मग पूर्ण बॅच बाहेर पडते. अगदी तशीच हे 5 वर्षांची सायकल असते असं म्हणता येईल का? हे उदाहरण छान आहे, पण थोडं मर्यादित आहे. कारण संविधानाने 5 वर्षांचा नियम का बनवला? तर लोकशाही दर 5 वर्षांनी जनतेला आपले प्रतिनिधी नव्याने निवडण्याचा अधिकार असायला हवा. ही उत्तरदायित्वाची मुदत आहे. पण इथे मला एक शंका आहे. जर एखादं सरकार 5 वर्षांच्या आधीच कोसळलं, तर ही तुमची 5 वर्षांची सायकल तर बिघडते ना? हो. आणि इथेच पाठांतरापेक्षा आकलन महत्वाचं ठरतं. राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ हा स्वतंत्र आणि निश्चित असतो. ते 5 वर्षांनीच निवृत्त होतात. पण पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा लोकसभा यांची 5 वर्षांची मुदत ही कमाल मुदत असते. म्हणजे मॅक्झिमम 5 वर्ष. अच्छा. म्हणजे जोपर्यंत त्यांच्याकडे बहुमत आहे, तोपर्यंतच ते त्या 5 वर्षांच्या मुदतीचा आनंद घेऊ शकतात, बरोबर? अगदी तसंच. आणि लोकसभेतील बहुमतावरच देशाचे पंतप्रधान अवलंबून असतात. त्यामुळे पंतप्रधानांचा कार्यकाळही 5 वर्षांच्या चौकटीत येतो. राज्यांच्या बाबतीत विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्ष असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचाही तोच नियम आहे. हे खूप स्पष्ट झालं. म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, लोकसभा आणि विधानसभा हे सगळे 5 वर्षांच्या साखळीचे भाग आहेत. पण संविधानात असं कोणी आहे का ज्यांचा कार्यकाळ 5 वर्ष नसून तो अनिश्चित आहे? आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. होय. संविधानात असेही काही महत्वाचे अपवाद आहेत. आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे अपवाद म्हणजे हक्काचे मार्क्स मिळवण्याची जागा असते. कारण आपल्याकडे अशी 2 पदे आहेत ज्यांना 5 वर्षे असा आकडा दिलेलाच नाही. एक म्हणजे राज्याचे राज्यपाल आणि दुसरे देशाचे महान न्यायवादी. या दोघांचाही कार्यकाळ राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत असतो. बरोबर. आणि परीक्षेत अनेकदा विद्यार्थी इथेच अडकतात. जेव्हा राज्यपालांच्या कार्यकालावर प्रश्न येतो तेव्हा पर्यायांमध्ये 5 वर्षे हा पर्याय हमखास दिलेला असतो. पण हे थोडे विचित्र नाही का? म्हणजे राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात आणि महान न्यायवादी हे देशाचे सर्वोच्च कायदेशीर सल्लागार. मग या एवढ्या महत्वाच्या पदांना निश्चित मुदत का नाही? राष्ट्रपतींची मर्जी याचा परीक्षेच्या दृष्टीने काय अर्थ घ्यायचा? खूप महत्वाचा प्रश्न आहे. राज्यपालांच्या बाबतीत सांगायचं तर ते राज्याचे प्रमुख असले तरी ते एकाच वेळी केंद्राचे प्रतिनिधी किंवा एजंट म्हणूनही काम करत असतात. म्हणजे केंद्राचा राज्यावर लक्ष ठेवणारा दुवा म्हणता येईल. तर राज्यामध्ये संविधानानुसार काम चालत नसेल तर राज्यपालांनी केंद्राला तसा अहवाल देणं अपेक्षित असतं. अच्छा. त्यामुळे त्यांना पदावर ठेवणं किंवा काढणं हा सर्वस्वी राष्ट्रपतींचा म्हणजे पर्यायाने केंद्राचा अधिकार असायला हवा. म्हणूनच त्यांचा कार्यकाळ निश्चित नसतो. राष्ट्रपतींची मर्जी हाच निकष तेथे लागू होतो. ओके. राज्यपालांचं समजलं. पण महान्यायवादी, ज्यांना आपण अटर्नी जनरल म्हणतो, ते तर न्यायव्यवस्थेशी संबंधित आहेत ना. मग त्यांना वकिलांसारखं किंवा न्यायाधीशांसारखं संरक्षण नको का? ते राष्ट्रपतींच्या मर्जीवर का अवलंबून आहेत? इथेच सगळ्यात मोठी गफलत होते. महान्यायवादी हे न्यायव्यवस्थेचे भाग नाहीत.
ते भारत सरकारचे सर्वोच्च कायदेशीर सल्लागार आहेत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ते सरकारचे वकील आहेत. आता मला सांगा, जर तुम्ही तुमचा वकील नेमलात आणि उद्या तुम्हाला तो बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता की नाही? हो, अर्थातच. क्लायंटला त्याचा वकील बदलण्याचा अधिकार असतोच. बस हेच ते लॉजिक आहे. जोपर्यंत सरकार सत्तेत आहे आणि सरकारची इच्छा आहे तोपर्यंतच महान्यायवादी पदावर राहतात. नवीन सरकार आलं की ते नवीन वकील नेमतात. क्या बात आहे. हे क्लायंट आणि वकील उदाहरण एकदम परफेक्ट होतं. म्हणजे आता ही राष्ट्रपतींची मर्जी कधीच विसरता येणार नाही. या दोहांचा एक वेगळा गट लक्षात ठेवायचा. आता आपण अशा संस्थांकडे वळूया ज्या कधीच विसर्जित होत नाहीत. हो, ज्याला आपण स्थायी संस्था आणि 6 वर्षांचा नियम म्हणू शकतो. हा संविधानाचा एक अतिशय कल्पक आकृतिबंध आहे. बरोबर. आपल्या स्रोतांमध्ये दिलंय की देशाच्या पातळीवर राज्यसभा ही कायमस्वरूपी संस्था आहे. ती कधीही विसर्जित होत नाही. पण राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो आणि राज्याच्या पातळीवर विधान परिषद कायमस्वरूपी असते. अगदी बरोबर. आणि विधान परिषद सदस्यांचा कार्यकालही 6 वर्षांचा असतो. पण माझं डोकं इथे थोडं चक्रावतंय. जर राज्यसभा कधीच विसर्जित होत नाही तर मग तिचे सदस्य 6 वर्षांनी कसे काय निवृत्त होतात? हे गणित कसं बसतं? हा विरोधाभास वाटतो, पण यातच संविधानाची सुंदरता लपलेली आहे. हे समजून घेण्यासाठी आपण लोकसभेला पाण्याची टाकी आणि राज्यसभेला नदी अशी उपमा देऊया. पाण्याची टाकी आणि नदी. हो, लोकसभा ही पाण्याच्या टाकीसारखी आहे. दर 5 वर्षांनी ती पूर्णपणे रिकामी होते आणि निवडणुकीनंतर नवीन पाण्याने भरली जाते. मगाशी आपण ज्याला 5 वर्षांची सायकल म्हटलो तेच ना. हो, अगदी तेच. पण राज्यसभा ही एका वाहत्या नदीसारखी आहे. नदी कधीही एकाच वेळी पूर्ण कोरडी होत नाही. ती कायमस्वरूपी अस्तित्वात असते, पण नदीतलं पाणी मात्र सतत बदलत असतं. अच्छा. संविधानाने अशी रचना केली आहे की राज्यसभेचे सर्व सदस्य एकाच वेळी निवृत्त होत नाहीत, तर दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि नवीन येतात. ओके. म्हणजे समजा आज नवीन लोक आले तर ते सलग 6 वर्ष काम करतील, पण जे जुने लोक निवृत्त होत आहेत त्यांच्या जागी नवे लोक येताच राहतील. म्हणजे सभागृह एकाच वेळी कधीच रिकामा होणार नाही. अगदी बरोबर. आणि म्हणूनच राज्यसभा ही कायमस्वरूपी राहते. पण प्रत्येक सदस्याला वैयक्तिकरित्या 6 वर्षांचा कार्यकाळ मिळतो. हेच सूत्र विधान परिषदेलाही लागू होतं. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? कारण या स्रोतांमधला सर्वात मोठा ट्रॅप आता येतोय. इथे स्पष्ट दिलंय की राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष आहे, पण राज्यसभा सभापतींचा कार्यकाळ मात्र 5 वर्ष आहे. एकाच सभागृहात सदस्यांना 6 आणि सभापतींना 5 वर्ष, हा काय प्रकार आहे? हा स्पर्धा परीक्षेतील अत्यंत आवडीचा आणि फसवणारा ट्रॅप आहे. आणि यातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे राज्यसभेचे जे सभापती असतात ते प्रत्यक्षात कोण असतात? ते देशाचे उपराष्ट्रपती असतात. संविधानानुसार ते पदसिद्ध सभापती असतात. अगदी बरोबर. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. आणि आपण मगाशीच पाहिलं की उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तो तर 5 वर्षांचा असतो. बस हेच ते कारण आहे. उपराष्ट्रपतींचा स्वतःचा कार्यकाळ 5 वर्षांचा असल्यामुळे ते सभापती म्हणूनही 5 वर्षेच काम करू शकतात, भलेही इतर सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असो. बापरे. म्हणजे परीक्षेत राज्यसभा सदस्य विचारलं तर उत्तर 6 वर्षे आणि सभापती विचारलं तर 5 वर्ष. हा फरक खूपच महत्वाचा आहे. नक्कीच. आणि या 6 वर्षांच्या गटामध्ये आणखी एक पद येतं, ते म्हणजे महालेखापाल. हो, ज्यांना आपण कॅग म्हणजे कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणतो. त्यांचं काम सरकारी खर्चाचं ऑडिट करणं असतं आणि त्यांचाही कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. पण महान्यायवादी सरकारचे वकील होते तर त्यांना राष्ट्रपतींची मर्जी दिली. मग महालेखापाल पण सरकारीच आहेत ना, त्यांना 6 वर्षे का? त्यांना का नाही राष्ट्रपतींच्या मर्जीवर सोडलं? हा खूप छान तुलनात्मक प्रश्न आहे. महान्यायवादी हे सरकारचा बचाव करणारे वकील आहेत, पण महालेखापाल हे सरकारचे कडक ऑडिटर आहेत. सरकार जनतेचा पैसा योग्य ठिकाणी खर्च करताय की नाही हे ते तपासतात. म्हणजे ते सरकारच्या आर्थिक घोटाळ्यांवर बोट ठेवू शकतात, सरकारच्या विरोधातही अहवाल देऊ शकतात, बरोबर? होय. आता विचार करा, कारण महालेखापालांना सरकारच्या मर्जीवर सोडलं असतं तर ते निर्भयपणे काम करू शकले असते का? सरकारने चुकीचा खर्च केला आणि कॅगने तो पकडला तर सरकारने त्यांना लगेच काढून टाकलं असतं. खरंय. म्हणूनच संविधानाने त्यांना 6 वर्षांचा अत्यंत सुरक्षित कार्यकाल दिलाय, जेणेकरून ते कोणत्याही राजकीय दबावाशिवाय काम करतील.
हे असं कुणी समजावून सांगितलं तर विसरणं अशक्य आहे. नक्कीच. म्हणजे 6 वर्षांचा गट लक्षात ठेवायचा असेल तर राज्यसभा सदस्य, विधान परिषद सदस्य आणि महालेखापाल. आतापर्यंत आपण 5 किंवा 6 वर्षांचा निश्चित कार्यकाल पाहिला. तसंच राष्ट्रपतींची मर्जी हा अपवादही पाहिला. पण काही पदे अशी आहेत जिथे कार्यकाल वयाच्या मर्यादेवर ठरतो. न्यायव्यवस्था आणि आयोगांच्या बाबतीत हे कसं काम करतं? हा विभाग विद्यार्थ्यांसाठी अत्यंत स्कोरिंग असू शकतो, कारण इथे एक अतिशय सोपा पॅटर्न लपलेला आहे. तुम्ही स्रोतांमधील आकडेवारी सांगा, आपण तो पॅटर्न डिकोड करूया. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 वर्षांपर्यंत पदावर राहतात, उच्च न्यायालयाचे 62 वर्षांपर्यंत आणि कनिष्ठ न्यायालयाचे 60 वर्षांपर्यंत. आणि आयोगांचा म्हणाला तर UPSCचे अध्यक्ष आणि सदस्य 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी पूर्ण होईल तोपर्यंत पदावर राहतात, आणि MPSCचे अध्यक्ष व सदस्य 6 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे यापैकी जे आधी पूर्ण होईल तोपर्यंत कार्य करतात. आता ह्या सगळ्या आकड्यांकडे काळजीपूर्वक पहा. जर आपण हे एका मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर यात काही साम्य किंवा कनेक्शन दिसतंय का? एक मिनिट, मी प्रयत्न करू का? सर्वोच्च न्यायालय आणि UPSC हे दोन्ही केंद्राच्या पातळीवर आहेत आणि दोघांचं कमाल वय 65 वर्षे आहे. बरोबर. आणि उच्च न्यायालय व MPSC हे राज्याच्या पातळीवर आहेत आणि दोघांचं कमाल वय 62 वर्षे आहे. म्हणजे हा केंद्र विरुद्ध राज्य असा पॅटर्न आहे का? अगदी बरोबर. तुम्ही स्वतःच हा पॅटर्न ओळखलात. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक जबरदस्त मेमरी हॅक आहे. केंद्राची पदे असली की कमाल वय 65 वर्षे आणि राज्याची पदे असली की कमाल वय 62 वर्ष. आणि न्यायव्यवस्थेत खाली गेलो म्हणजे कनिष्ठ न्यायालय तर तिथे मर्यादा 60 वर्ष होते. या एका लॉजिकमुळे परीक्षेतील 4 वेगवेगळे प्रश्न एकाच ट्रिकने अचूक सोडवता येतील. हे खूपच भारी आहे. पण न्यायाधीशांना 5 किंवा 6 वर्षांचा निश्चित कार्यकाळ का नाही देत? त्यांना वयाची मर्यादा का दिली जाते? यामागेही एक मोठं कारण आहे. राजकीय पदांवर आपण 5 वर्षांनी नवीन विचार आणू इच्छितो. पण न्यायव्यवस्थेत सर्वात महत्त्वाची गोष्ट असते अनुभव. एक न्यायाधीश अनेक दशके कायदे हाताळून परिपक्व झालेला असतो. हो, त्यांचा अनुभव देशासाठी खूप मोलाचा असतो. शिवाय न्यायाधीशांना दर 5 वर्षांनी आपली नोकरी जाण्याची भीती वाटू नये, जेणेकरून ते सरकारच्या विरोधातही निष्पक्षपातीपणे निकाल देतील. म्हणून संविधानाने त्यांना एका विशिष्ट वयापर्यंत पदावर राहण्याची शाश्वती दिली आहे. हे सगळे ऐकताना जाणवतं की संविधानातला एकही आकडा योगायोगाने आलेला नाहीये. प्रत्येक आकड्यामागे एक सखोल विचार आणि स्पष्ट लॉजिक आहे. हो, आज आपण या स्रोतांचे जे विश्लेषण केले त्यामुळे हा विषय खऱ्या अर्थाने पारदर्शक झाला आहे. हो, आपण केवळ आकडेवारी नाही तर संविधानाचं पूर्ण मेकॅनिझम समजून घेतले आहे. एकदा पुन्हा लक्षात ठेवा, लोकसभा 5 वर्ष, राज्यसभा 6 वर्ष आणि राज्यसभा कायमस्वरूपी असते. आणि जाता जाता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विचार करण्यासारखा एक अंतिम मुद्दा. कधी विचार केलाय? संविधानाने काही पदे 5 वर्षांसाठी ठेवलीत, काही कायमस्वरूपी ठेवलीत आणि काहींना वयाची मर्यादा दिली. यामुळे देशाचा गाडा कधीही एकाच वेळी पूर्णपणे रिकामा होत नाही. हे संविधानाचे किती मोठे डिझाईन आहे. हो ना, म्हणजे अस्थिरतेच्या काळातही सगळं एकाच वेळी थांबत नाही. अगदी बरोबर. एका बाजूला निवडणुका होत असतात आणि जुने सरकार जाऊन नवीन येत असते. त्या काळात दुसरीकडे राज्यसभा ठामपणे उभी असते, राष्ट्रपती आपल्या जागी असतात, न्यायव्यवस्था कार्यरत असते. यामुळे प्रशासनाची सलगता नेहमी टिकून राहते. ऑडिओ सेव्ह करा आणि रोज ऐका, कारण याच प्रश्नांमधून तुमचे मार्क्स वाढणार आहेत.